أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا كتب عليكم الصيام كما كتب على الذين من قبلكم لعلكم تتقون أياما معدودات فمن كان منكم مريضا أو على سفر فعدة من أيام أخر وعلى الذين يطيقونه فدية طعام مسكين فمن تطوع خيرا فهو خير له وأن تصوموا خير لكم إن كنتم تعلمون شهر رمضان الذي أنزل فيه القرآن هدى للناس وبينات من الهدى والفرقان فمن شهد منكم الشهر فليصمه ومن كان مريضا أو على سفر فعدة من أيام أخر يريد الله بكم اليسر ولا يريد بكم العسر ولتكملوا العدة ولتكبروا الله على ما هداكم ولعلكم تشكرون सदक़ल्लाहुल अज़ीम। अब मैं तर्जुमे के लिए मोहतरम नौशाद उस्मान साहब को दावत देती हूँ कि वो तिलावत का तर्जुमा पेश करें। अल्लाहच्या नावानं सुरुवात करतो जो मोठा दयावान व कृपावान आहे। हे इमानधारकांनो, विहित केले तुमच्यावर उपवास जसे विहित केले होते तुमच्या पूर्वीच्यावर, जेणेकरून तुम्ही ईशपरायण व्हाल। हे काही ठराविक दिवसांचे उपवास आहेत, तर तुमच्यापैकी जे आजारी असतील किंवा प्रवासात असतील तर त्यांनी उपवास काळानंतर उपवास करावेत। आणि ज्या लोकांना उपवास करण्याचे सामर्थ्य असेल परंतु उपवास करणार नाहीत त्यांनी दुर्बलांना मोबदला फिदिया म्हणून जेवू घालावे। एका उपवासासाठी एका दुर्बलाला जेवू घालावे आणि जो स्वेच्छापूर्वक अधिक भले करेल तर ते त्याच्यासाठीच भले आहे। परंतु जर तुम्ही जाणले तर तुमच्यासाठी हेच अधिक उचित आहे की तुम्ही उपवास करावा। रमजान महिन्यामध्ये कुराणाचे अवतरण झाले। मानवजातीकरिता मार्गदर्शन व मार्गदर्शनाच्या सुस्पष्ट पुराव्यांनी समाविष्ट सत्य व असत्याची कसोटी। ज्या कुणाला ह्या महिन्याचा लाभ होईल त्याने ह्या महिन्यात पूर्ण उपवास करावेत आणि जे आजारी असतील किंवा प्रवासात असतील त्यांनी उपवास काळानंतर उरलेल्या उपवासांची संख्या पूर्ण करावी। अल्लाह तुमच्यासाठी सुविधा इच्छितो, अडचणी इच्छित नाही। ही पद्धत ह्यासाठी सांगितली जात आहे की तुम्ही उपवासांची संख्या पूर्ण करावी व ज्या सरळ मार्गावर अल्लाहने जे तुम्हाला आणले आहे आणि जे मार्गदर्शन अल्लाहने तुम्हाला प्रदान केले आहे त्यावर तुम्ही अल्लाहची थोरवी वर्णावी, तसेच तुम्ही अल्लाहचे ऋण व्यक्त करावे। खरं सांगितलं अल्लाह। जज़ाकल्लाहु खैर। आज मैं ग्लोबल लाइट पब्लिकेशन की जानिब से आपका यहाँ इस बुक पब्लिकेशन सेरेमनी ऑफ कुरान सार में इस्तकबाल करती हूँ। इसके बाद मैं प्रास्ताविक के लिए मोहतरम नौशाद उस्मान साहब को दावत दूंगी जो कुरान सार इस बुक के राइटर है। मोहतरम नौशाद उस्मान साहब।
माईक. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िला फ़ीहिल कुरान हुदन लिन्नास व बय्यनातिम मिनल हुदा वल फुरक़ान. सदक़ल्लाहुल अज़ीम. मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर इक्बाल मिन्ने साहेब, इन्स्पेक्टर अनवर खान साहेब आणि लाईव्ह कार्यक्रम बघत असलेल्या माझ्या माता भगिनींनो, माझ्या वडीलधारी मंडळींनो आणि लहान लहान चील पाखरांनो, अस्सलाम वालेकुम. सर्वसामान्यपणे पुस्तकाच्या प्रकाशनाचा जो सोहळा असतो त्याचा उद्देश असा असतो, एक खरं सांगायचं म्हणजे की एक व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहायचं असला म्हणजे प्रसिद्धी, पुस्तकाची प्रसिद्धी मिळावी आणि त्यातून जे आहे ते पुस्तकाचा खप वाढवावा, हे एक म्हणजे सर्वसाधारणपणे सरसगट त्याचा उद्देश असतो. परंतु आज अनेक दुसरे पर्याय उपलब्ध आहेत, जाहिरात आहे, आणखी काय आहे, त्या माध्यमाद्वारे देखील हे होऊ शकते. म्हणून हा एकमेव उद्देश नसतो सोहळ्याचा. या निमित्ताने एक समाज प्रबोधन व्हावं, समाजांना काही शिकता यावं, काही नवोदितांना काही प्रेरणा मिळावी, काही प्रोत्साहन मिळावं, हा देखील यामागचा उद्देश असतो. खरं म्हणजे फार मोठा कार्यक्रम घेण्याची प्रकाशकांची इच्छा होती यावेळेस, परंतु कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ते शक्य नाही आहे. म्हणून हा एक ऑनलाईन प्रकाशन सोहळा आपण घेत आहोत. म्हणून परंतु एका हिशोबाने हे चांगलं होईल की हे फेसबुक पेजवर अजरामर होऊन जाईल. हा एक केव्हाही बघू शकतो लोक आणि आपल्या हॉलमध्ये जेवढे मावणार नाहीत एवढ्या लोकांपर्यंत नंतर हळूहळू जे आहे ती पोहोच वाढत जाईल. खरं म्हणजे हा आपला एक प्रकारचा घरगुती स्वरूपाचा कार्यक्रम आहे दिसायला, परंतु हे जे आहे ते आम्हा सगळ्यांसाठी एक फार भावनिक क्षण आहे. एक मला विनोद आठवतो की हे पुस्तक माझं त्यानं कसं लिहिणं झालं त्याच्यावरून सांगतो की एका गावामध्ये जे आहे ते एक शर्यत होती पोहण्याची आणि लोक असे सगळे जमले होते आणि त्याने व्हिसल वाजली, यावट व्हिसल वाजली आणि जे आहे ते पोहायला सुरुवात केली लोकांनी की एक गर्दीतून माणूस उत्स्फूर्तपणे त्यानं उडी मारली आणि तो पोहू लागला आणि तो जिंकला. जिंकल्यावर त्याला पुरस्कार वगैरे मिळाल्यावर त्याचे मनोगत व्यक्त करण्यासाठी सांगितलं त्यानं सांगितलं की मला पहिले सांगा की धक्का कोण मारला धक्का कोण मारला. तर अशा प्रकारे ॲक्सिडेंटली मी देखील रायटर झालो. खरं म्हणजे माझं जे पहिलं पुस्तक होतं मक्केची वारी ते पण अशाच स्वरूपात होतं की मी शोधनमध्ये लिहित होतो आणि त्याला असं क्रमशः एपिसोड वाईज त्याला लिहिलं आणि लोकांनी इतका रेटा लावला पत्राद्वारे, फोनद्वारे की तुम्ही याचं पुस्तक स्वरूपात करा, पुस्तक स्वरूपात याला लिहा. आणि मी आयुष्यात कधी विचार नव्हता केला की आपण पुस्तक लिहू शकतो. म्हणून ते पुस्तक लिहिण्यात आलं. मक्केची वारी ते सुगंध प्रकाशन नाशिकचं आहे, त्यानं प्रकाशित केलं होतं. नंतर या पुस्तकाचं असं पण झालं की 2012मध्ये DB स्टार म्हणून दिव्य मराठीची एक पुरवणी इथून निघते, तर त्यांनी एक कॉलम चालवला होता रमजान महिन्यामध्ये की तरावीह म्हणून. हा, तर माझ्या मुस्लिमेतर बांधवांसाठी मी सांगतो की रमजानमध्ये एक विशेष नमाज असते जी रात्री उशिरा पडली जाते, त्याला तरावीह म्हटलं जातं. त्या तरावीमध्ये सर्वसाधारणपणे 1 किंवा सव्वा खंड, कुराणाचे 30 खंड आहेत, त्यापैकी रोज एक खंड असा पठण केला जातो नमाजमध्ये अरबी भाषेत. आणि काही वर्षांपासून, काही दशकांपासून एक चांगला पायंडा पाडला, भिवंडीच्या लोकांनी तो पाडला की नमाज झाल्यानंतर आज जो खंड पठण करण्यात आला अरबी भाषेमध्ये त्याचा उर्दूमध्ये खुलासा म्हणजे निरूपण, त्याचं थोडंसं सारांश ते पठण केलं जातं. एक 5-10 मिनिटं लोक बसतात आणि आज आपण नमाजमध्ये अरबी भाषेत काय वाचलं त्याचं ते निरूपण सांगण्यात येतं. म्हणजे हा अनेक पुरोगामांचा पण हे असतो की तुम्ही आमच्या मातृभाषेत नमाज का पडत नाही, राष्ट्रभाषेत नमाज का पडत नाही, प्रादेशिक भाषेत का नमाज पडत नाही, असं फार त्यांचं हे असतं. परंतु एक वैश्विक भाषा असं जसं राष्ट्रगीत एकाच भाषेत असू शकते तशाच प्रकारे एक वैश्विक भाषा असते इमानवंताची. परंतु ही गोष्ट पण खरी आहे की समजून नमाज पडली गेली पाहिजे. जसं समजून कुराण वाचलं पाहिजे तसं नमाज देखील समजून वाचली पाहिजे. तर नमाज समजून कशी का पठण करू शकतो आपण, तर नमाज नंतर त्याचं सारांश
पठण केला गेला. म्हणजे अतिशय स्तुत्य उपक्रम आणि तो हळूहळू त्या भिवंडीपासून नंतर पूर्ण भारतभर पोहोचला आणि जगभर पोहोचला की आणि त्याचं सारांश देखील पुस्तक स्वरूपात आता अनेक स्वरूपात प्रसिद्ध होऊ लागले आहेत. उर्दू सोबतच मराठी आणि हिंदी आणि इतर भाषेत पण प्रसिद्ध होऊ लागले आहेत. मराठीत हा खुलासे तरावी नव्हता विशेष करून. ते कोणीतरी आमचे रुपेश कलंत्री आहेत टीबी स्टारचे, त्यांनी सांगितलं हा जो प्रकार असतो म्हणे तुमचा तरावी वगैरे, ते मुस्लिम मोहल्ल्यात लहानपणी राहिल्यामुळे त्यांना माहीत होतं ते सगळं तरावी. हे तरावी तर तुम्ही खुलासा मराठीत का नाही आली आणि मी ते क्रमशः कॉलम वाईज आम्हीच प्रकाशित करतो आणि 2012 ते जे आहे ते क्रमशः प्रकाशित झालं आणि ते इतकं लोकप्रिय झालं की त्याच्यानंतर शोधनमध्ये पण त्याला रिप्रोड्यूस करावं अशी मागणी होती. त्याला शोधनमध्ये पण रिप्रोड्यूस केलं आणि नंतर मग जे आहे ते औरंगाबादच्या 2 मुली जे अक्सा हरीम ही जर्नलिझमला शिकते, BA सेकंड इयरला, ही तिची वर्गमैत्रीण आहे, सौम्या अफनान, या मुलींनी जे आहे ते एक प्रकाशन सुरू केलं ग्लोबल पब्लिकेशन पब्लिशर म्हणून, ग्लोबल लाईट पब्लिशर म्हणून. यांचे एक विनंती होती की याला जे आहे ते या प्रकाशनाद्वारे तुम्ही एक पुस्तक स्वरूपात जे आहे खुलासे तरावीला मराठीत जे आहे ते प्रसिद्ध करावं आणि ते अशा प्रकारे ते पुस्तक स्वरूपात आपल्यासमोर आता सादर करताना खूप आनंद होतोय. आणि डॉक्टर इक्बाल मिन्नेसारखे जे आहे ते एक महान साहित्यिकांद्वारे ते होतंय याचा मला खूप आनंद आहे. अल्लाह ताला जजाय खैर देव त्यांना. म्हणून लोकांनी मला लिहितं केलं, सांगायचं तात्पर्य म्हणजे जशी ती त्याला धक्का देऊन त्याला पोहतं केलं होतं तशाच प्रकारे लोकांनी मला लिहितं केलं. फक्त विनंती एकच आहे प्रेक्षकांना आणि सर्व समीक्षकांनी की ही जे आहे कुराणाचा सारांश आहे, कुराण नाही आहे, ईश्वरी ज्ञान नाही आहे आणि जे काही मानवी लिखाण असते त्याच्यामध्ये चान्सेस ऑफ इम्प्रूव्हमेंट हे नेहमीच असतं, त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासारखं खूप काही असतं. म्हणून याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी यायला पाहिजे पण आल्या नसतील कदाचित. कारण विशेष म्हणजे मराठी माणसाला आणि त्यातल्या त्यात आमच्या मुस्लिमेतर बांधवांना समोर ठेवून हे पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणून ज्या गोष्टी विशेष करून मुस्लिमांसाठी फार महत्त्वाच्या आहेत, मुस्लिमेतर बांधवांसाठी तेवढ्याशा काही त्याच्यामध्ये फार जास्त आकर्षण नसावे त्या गोष्टी याच्यात वगळण्यात आलेल्या आहेत खरं म्हणजे. आणि ज्या गोष्टी म्हणजे एक्सप्लेनेशन द्यावं लागेल खूप अशा गोष्टी मी टाळलेल्या आहे. कारण संक्षिप्त लिहायचं होतं, 1-2 पानामध्ये पूर्ण खंड तो लिहायचा होता. म्हणून ज्याला वजाहत तलब म्हणतो आम्ही की फार जास्त एक्सप्लेनेशन त्याला लागतं, अशा गोष्टी विस्तार भयास्तव मी त्या टाळलेल्या आहेत याच्यामध्ये. तरी हे मानवी लिखाण आहे, हे ईश्वरी लिखाण नाही आहे. हे जे सार आहे ते मानवी लिखाण आहे. मी त्याचा लेखक आहे म्हणजे एक संकलक जरी असलो तरी शेवटी ते ज्या चुका याच्यामध्ये चुका होण्याचे फार जास्त चान्सेस आहेत. कारण हे माझ्या शब्दात लिहिलेलं ते सार आहे, ते ईश्वराचे शब्द नाही आहेत. तर याच्यामध्ये ज्या काही चुका असतील त्या मला पर्सनल फोन करून किंवा मला पर्सनल मेसेज करून किंवा शक्य झाल्यास प्रत्यक्ष भेटून त्या मला सांगाव्यात. तर आता असं होतं की आता सोशल मीडिया आलाय तर त्याच्यावर चर्वणच फार जास्त होते सोशल मीडियावरून. म्हणून नवोदितांचं जे आहे ते थोडंसं खच्चीकरण होतं. त्याच्यासाठी माझ्यासारखा एखादा निब्बर माणूस असतो निगरगट परंतु नवोदितांना फार जास्त जे आहे ते त्रास होतो. म्हणून कृपया तुम्ही मला संपर्क साधून त्या सांगाव्यात. ते पुढच्या शक्य झाल्यास पुढच्या आवृत्तीमध्ये ते आम्ही दुरुस्त करू इन्शाल्लाह. म्हणून विशेष करून पहिलं अल्लाहचा आभार की त्यानं आम्हाला मला मला सद्बुद्धी दिली, तौफीक दिली की हे सगळं लिहिण्याची. त्यानंतर जे आहे ते आमचे फकीर मोहम्मद शेख ते आजारी आहेत, येऊ शकले नाहीत. त्यांनी याची जी इस्लाह आहे त्याचं पुनरावलोकन या पुस्तकाचं केलं, त्यांचा पण मी आभारी आहोत. आमच्यासाठी वेळ दिला डॉक्टर इक्बाल मिन्ने यांनी प्रकाशनासाठी, त्याच्यासाठी आभारी आहे. आणि विशेष म्हणजे हे जे प्रकाशन आहे ते आमचं अक्सा हरीम तर याच्यामध्ये आहेच, तर माझी पत्नी बुशरा नाहीत पण ही आहे, सांगायचं ते राहिलं. तर खरं म्हणजे आता बायकोचा आभार कसं काय मानायचं ते एक आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हास्यास्पद गोष्ट आहे. परंतु प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी याला कधीच कमीपणा वाटू दिला नाही. त्यांनी नेहमी सांगितलं की मी माझ्यावर कोणाचं कर्ज नाही आहे, शिवाय 2 लोकांच्या, एक तर माझे जे सहकारी अबू बकर सिद्दीक आणि एक माझी पत्नी खतीजा, की जेव्हा जगामध्ये जे आहे ते कोणी माझं साथ द्यायला तयार नव्हतं, मी एकटा होतो जगामध्ये, तेव्हा या दोघांनी मला साथ दिली. तेव्हा जे आहे ते बिलकुल एक प्रकाशक म्हणून जे आहेत ते मी आभारी आहोत. निश्चितच खरं म्हणजे उर्दू मी वाचू शकतो, परंतु ज्या फ्लुएन्सीने मी मराठी वाचू शकतो त्या फ्लुएन्सीने उर्दू वाचू शकत नाही. म्हणून मोहिउद्दीन गाझी यांचं खुलासे कुराण आणि मौलाना मौदुदी यांच्या भाषांतरावरून आफाकी
मौलाना आफाकी यांनी लिहिलेलं एक खुलासे कुराण याची मी मदत घेतलेली आहे. तर तो जो खुलासा आहे त्याचा एक एक खंड जे आहेत माझी पत्नी ते ऑडिओ स्वरूपात ती रेकॉर्ड करत होती त्या मोबाईलवर आणि मला ती पर्सनलमध्ये पाठवत होती. मी ते ऑडिओ ऐकत होतो, म्हणजे मी पुस्तक वाचलं नाही तर ऐकून त्याची मदत घेतली, त्याच्यातल्या काही जर टिपणं काही घेतली आणि काही टिप्पणी जी आहे ती त्याच्यातली वगळली आणि अशा प्रकारे हे पुस्तक तुमच्यासमोर सादर करतो आहे. विनंती आहे की सर्वांनी जे आहे ते याला भरभरून प्रतिसाद द्यावा. धन्यवाद. जज़ाकल्लाहु खैर. एक बार फिर से मैं आपका ग्लोबल लाइट पब्लिकेशन की जानिब से इस बुक पब्लिकेशन में इस्तक़बाल करती हूँ. अब मैं प्रोग्राम के सदारत के लिए डॉक्टर इकबाल मिन्ने साहब को दावत दूंगी कि प्लीज़ वो इस प्रोग्राम की सदारत कबूल फ़रमाएँ. और अब मैं किताब के इजरा का ऐलान करती हूँ. कुरान सार. मैं अनवर जावेद शेख साहब से गुजारिश करती हूँ कि वह अपना इजहार ख़याल पेश करें. अस्सलाम वालेकुम. या कार्यक्रमासाठी मला अचानक डॉक्टर इकबाल मिन्ने साहेबांनी सांगितलं आपला नौशाद उस्मान साहेबाच्या घरी जायचं आहे आणि काहीतरी प्रोग्राम आहे. मला काही कल्पना नव्हती काय. आता या ठिकाणी काय बोलू, पण ज्याप्रमाणे सांगितलं कुराणसार, मी या अगोदर विनोबा भावे यांचं कुराणसार वाचलेलं आहे आणि त्याच्यानंतर ओवीबद्ध तो वाचल्यानंतर आत्तापर्यंत मला हे शब्द कुराणसार हे शब्द कधी ऐकायला मिळाले नव्हते. आता इथं आल्यानंतर कळालं आहे आणि अल्लाह यांच्या प्रयत्नाला कबूल करो आणि जास्तीत जास्त यांना अजून काही भरपूर लिहायची हे संधी देव परवडदिगार त्यांना. एवढं बोलून संपवतो आपले. जज़ाकल्लाहु खैर. प्रेसिडेंशियल स्पीच के लिए मैं दावत दूंगी मोहतरम डॉक्टर इकबाल मिन्ने साहब को. डॉक्टर इकबाल. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू. औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. इन्नल हम्दुलिल्लाहि तआला नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना. मन यहदिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु. वनशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु. अम्मा बाद. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. सर्वात आधी कुराण सार या ग्रंथाचं प्रकाशन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो. या ग्रंथाचे लेखक नौशाद उस्मान साहब यांचंही मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी कुराण सार हा ग्रंथ लिहून मानवजातीवर खऱ्या अर्थानं एक प्रकारचे उपकार केलेले आहेत. तर यासाठी की आपण विश्वातील सर्व बंधू आणि भगिनी, सर्व जे लोक आहेत हे एकमेकांचे बंधू आणि भगिनी आहेत. कारण आपली सर्वांची उत्पत्ती जी आहे ही आदम अलैहिस्सलाम आणि हवा अलैहिस्सलाम यांच्यापासून कुराणमध्ये अल्लाने म्हटलेलं आहे की आम्ही तुम्हाला एक माणसापासून निर्माण केलं, त्याच्यापासून त्याची पत्नी आणि त्यांच्यापासून संपूर्ण मानवजातीची निर्मिती केली, जेणे आणि तुम्हाला विभागून दिलं जेणेकरून तुम्ही एकमेकांना जाणू शकाल. याचा अर्थ काय होतो तर आपण सर्वजण एकाच मानवाची लेकरं आहोत. याचा दुसरा अर्थ असाही होतो की इस्लाम हा धर्म पहिल्या मानवापासून आहे
अनेकदा कालांतरानं जसजशा पिढ्या येत गेल्या आणि शैतान जो प्रत्येक पिढीला भटकवत गेला आणि त्यानुसार अनेक धर्मांची निर्मिती झाली. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी म्हटलेलं आहे की प्रत्येक जन्मलेलं मूल बाय नेचर, बाय फितरत तो मुस्लिम आहे. इट इज हिज पेरेंट्स, त्याचे आई वडील आहेत की त्याला ख्रिश्चन बनवतात, सेबियन बनवतात किंवा इतर धर्मीय बनवतात. त्यामुळं आपल्या सर्वांना आपला निर्माता कोण आहे, आपण कशासाठी निर्माण केले गेलेले आहोत याची ओढ असणं आवश्यक आहे. आणि म्हणून मला वाटतं की कुराण सार हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ हा जरी छोटा दिसत असला तरी हा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे असं माझं मत आहे. त्याचं कारण असं आहे की या ग्रंथामध्ये कुराण मजीदमधील जे 30 खंड आहेत किंवा 30 जे भाग आहेत त्या 30ही खंडांचा सारांश उर्दूमध्ये याला आपण निचोड ज्याला म्हणतो, तो निचोड किंवा जो अर्क आहे तो नौशाद उस्मान यांनी या ग्रंथामध्ये लिहिलेला आहे. अल्लाह सुब्हानहू व तआला मानवजातीला काय सांगू इच्छितो हे त्याचा सारांश जो आहे तो या एक खंडामधून नौशाद उस्मान यांनी आपल्यासमोर मांडलेला आहे. मित्रो, भारतामध्ये विविध जाती धर्माचे लोक आहेत. बहुतांशी हिंदू आहेत, मुसलमान आहेत म्हणजे इस्लाम धर्मी आहेत, बौद्धिस्ट आहेत, ख्रिश्चन्स आहेत, जैन आहेत, त्यानंतर सेबियन आहेत आणि काही झोरास्ट्रियन आहेत आणि आणखी 2-3 अशा समानायझम जे हे करणार आहेत तेही अनेक लोक आहेत आणि त्याचबरोबर जुडायझम म्हणजे यहुदीही अत्यल्प प्रमाणामध्ये आहे. या सर्वांचा निर्माता कोण आहे तो सर्वश्रेष्ठ अल्लाह, सर्वांचा निर्माता एक आहे. महाराष्ट्रामध्ये 12 कोटींच्या पेक्षा जास्त लोकसंख्या आहे आणि त्यामध्ये सर्वसाधारणपणे 2 कोटीच्या आसपास मुस्लिम समाज आहे. आणि या सर्वांची भाषा जी आहे हे जरी घरी आपली भाषा म्हणून हे दखनी बोलत असले तरीसुद्धा त्यांची व्यवहाराची भाषा मात्र मराठीच आहे, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. आता माझे मित्र नौशाद उस्मान यांनी आपल्या मनोगतामध्ये एक गोष्ट सांगितली की आपण कुराण पढताना काय पढतो हे आपल्याला ठाऊक नसतं. आपण नमाज पढताना काय आपण जे कुराणचे जे आयत आपण उद्घोषित करतो त्याचा अर्थ काय आहे ह्याची माहिती नसतो. आणि खरोखरीच तुम्हाला सांगतो, जर नमाज पढणाऱ्याला आपण जे काय पढतो याचा जर अर्थ कळला तर तो कधीही नमाजच्या बाहेर मला यावं असं वाटणार नाही, अशी परिस्थिती आहे. परंतु दुर्दैवाने आम्ही लोक कमी पडलेलो आहोत. हा जो संदेश आहे, हा जो कुराणचा जो सार आहे, कुराणचं काय म्हणणं आहे हे आम्ही इतरांच्यापर्यंत, आमच्या इतर बांधवांच्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये कमी पडलो असं वैयक्तिकरित्या मला तरी खूप वाटतं. आणि त्यामुळं मी नौशाद उस्मान यांना अत्यंत धन्यवाद देऊ इच्छितो, त्यांचं खूप खूप अभिनंदन करू इच्छितो आणि अल्लाहकडं ही दुआही करू इच्छितो की त्यांनी हे जे कार्य केलेलं आहे, जे कुराण सारच्या रूपामध्ये हा जो छोटेखानी ग्रंथ जो त्यांनी प्रकाशित केला आहे त्यामध्ये जे आमचे मुस्लिम बांधव आणि मुस्लिमेतर जे बांधव आहेत, जे मराठी भाषिक आहेत, त्यांना या ग्रंथाद्वारे अनमोल असं ज्ञान मिळणार आहे, त्यांना एक मार्गदर्शन मिळणार आहे. आणि खरं म्हणजे हा ग्रंथ काल संध्याकाळी मी थोडासा चाळला. आज काम बाहुल्यामुळं कार्यबाहुल्य खूप होतं त्यामुळं मी वाचू शकलो नाही. परंतु जे काय वाचलं त्याच्यातलं एक महत्त्वाचा एक खंडाचा सारांश आपणासमोर ठेवू इच्छितो, म्हणजे तुम्हाला सर्वांच्या लक्षात येईल. हा सारांश
जो कुराण सारमध्ये आमचे मित्र नौशाद उस्मान यांनी मांडलेला आहे, ते असं म्हणतात खंड 26मध्ये, या खंडात सांगितले गेले की एका खऱ्या वास्तविक अल्लाशिवाय इतर ज्या काही खोट्या उपास्यांची तुम्ही म्हणजे अनेकेश्वरवादी लोक धावा करत असतात, त्यांनी जगात असं काय उत्पन्न केलं आणि जगात त्यांची अशी कोणती महत्त्वाची भूमिका राहिली आहे सामाजिक योगदानासाठी? त्या व्यक्तीपेक्षा भरकटलेला कोण असू शकतो जो व्यक्ती अल्लाहला सोडून त्यांचा धावा करते, जे त्यांना कयामतपर्यंत म्हणजे महाप्रलयापर्यंत प्रतिसाद देऊ शकत नाही? प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे काही पहिलेच प्रेषित नाहीत, त्यांच्यापूर्वी देखील लाखो प्रेषित होऊन गेले आहेत. हे प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या लोकांना सांगून टाका, मला नाही माहीत उद्या तुमच्यासोबत काय होणार आहे ते. माझ्यापर्यंत म्हणजे अल्लाहपर्यंत जो संदेश येतो, अल्लाहकडून जो संदेश येतो, त्यावर मी फक्त अंमलबजावणी करतो. मी तर फक्त धोक्याचा इशारा देणार आहे. इथे प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचे दैवतीकरण करण्याच्या सगळ्या वाटा बंद करण्यात आल्या आहेत, हे आपण लक्षात घ्यावं. म्हणजे यावरून हे स्पष्ट होतं की प्रेषित सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे कोणी ईश्वरी रूप नव्हते किंवा देव नव्हते किंवा इतर, त्यांना फक्त ते अल्लाहचे प्रेषित होते, हे या वेदेमध्ये अधोरेखित केले गेलेलं आहे. इथे एका इमानवंत आईवडिलांच्या आणि ईशद्रोही मुलांचा संवाद विशद करण्यात आला आहे. सांगितले गेले अजान होत आहे, त्यामुळं फक्त 2 मिनिटाच्या अवधीसाठी मी थोडासा थांबतो या ठिकाणी. ओके, मी ही संधी पुन्हा आपणासमोर घेऊ इच्छितो. अजान होत आहे. अजान म्हणजे हा जे मुअज्जन जे मशीदच्या मिनारवरून जे 5 वेळेला अजान देतात, हा एक कॉल आहे, हे एक बोलावणं आहे, हे एक निमंत्रण आहे, ही एक साथ आहे त्या लोकांसाठी की तुम्ही मस्जिदेकडे या आणि नमाज पढण्यासाठी. या अजानचे शब्द आणि त्याचा अर्थ असा आहे. मुअज्जन म्हणतो की अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर, म्हणजे अल्लाह सर्वश्रेष्ठ आहे, अल्लाह सर्वश्रेष्ठ आहे, अल्लाह सर्वश्रेष्ठ आहे, अल्लाह सर्वश्रेष्ठ आहे. पुढं ते म्हणतात अशहादु अन ला इलाहा इल्लल्लाह, अशहादु अन ला इलाहा इल्लल्लाह, मी साक्ष देतो की अल्लाहशिवाय उपासने योग्य कोणीच नाही. पुन्हा म्हणतात ते अशहादु अन ला इलाहा इल्लल्लाह, म्हणजे मी साक्ष देतो, मी गवाही देतो की अल्लाहशिवाय उपासने योग्य कोणीच नाही. अशहादु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह, मी साक्ष देतो की मोहम्मद हे अल्लाहचे रसूल आहेत, म्हणजे त्याचे प्रेषित आहेत. अशहादु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह, मी साक्ष देतो की मोहम्मद हे अल्लाहचे प्रेषित आहेत, रसूल आहेत. हय्या अला सला, नमाजसाठी या. हय्या अला सला, नमाजसाठी या. हय्या अल फला, यशाकडे या. हय्या अल फला, यशाकडे या. अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर, अल्लाह सर्वश्रेष्ठ आहे, अल्लाह सर्वश्रेष्ठ आहे. ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाहशिवाय इबादत म्हणजे उपासने योग्य कोणीच नाही, अल्लाहशिवाय भक्तीस पात्र कोणीच नाही. हे मुअज्जन 5 वेळेला नमाजच्या वेळेला अजान देतो आणि ह्या अजानचा अर्थ आपणासमोर मी मांडलेला आहे. खरं तर अजानही संपलेली आहे, त्यामुळं मी माझं भाष्य पुढं ठेवू इच्छितो की अल्लाह पुढं नौशाद उस्मान पुढं हा खंड 26चा सार मांडतात. ते पुढे म्हणतात की एक इमानवंत आईवडिलांचा आणि त्याच्या ईशद्रोही मुलांचा संवाद विशद करण्यात आला आहे. या खंडामध्ये सांगितले गेले की ज्याने आपल्या आईवडिलांना सांगितले की तुमचा धिक्कार असो, तुम्ही मला भीती दाखवता की मी मेल्यानंतर पुन्हा जिवंत होणार आहे. तसं तर माझ्यापूर्वे शतकानुशतके निघून गेली आहेत आणि ते आईवडील पोट तिडकीने सांगतात की अरे मूर्खा, अल्लाशी इमान राख, निसंशय अल्लाचं वचन नक्कीच खरं होणार आहे. अल्लाच्या इथे एकच मापदंड आहे
की कोण सत्याच्या बाजूने आहे आणि कोण असत्याच्या बाजूने, इमानवंतांच्या बाजूने आहे की ईशद्रोह्यांच्या बाजूने, स्वार्थी आहे की निस्वार्थी, ज्याच्याशी जो इमान राखण्याचा तो दावा करतो त्यावर तो खरा सिद्ध होतो की नाही, या मापदंडावर तो पूर्ण खरा सिद्ध होत असेल तर तो खरा इमानवंत आहे. अन्यथा त्याची नमाज, रोजा, जकात याचंही पुण्य त्याला मिळणार नाही. याचा अर्थ एकच होतो की फक्त सत्कर्मच महत्त्वाचं नसून सत्कर्म करण्यामागील भाव म्हणजे इमान त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं असतं. आणि शेवटच्या पॅरेग्राफमध्ये ते म्हणतात की एखाद्या दांभिकाने काही बातमी आणल्यास त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत जाऊ नका. आपण सोशल मीडियावरती पाहतो, एखादी आली की आपण त्याची कन्फर्मेशन करता पुढं ढकलण्याचा प्रयत्न करतो, आपण ती फॉरवर्ड करतो, फक्त जस्ट फॉरवर्ड करत असतो. आणि आपण जर ती बातमी खोटी असेल तर आपण नकळतपणे गुन्हेगार बनतो, आपण अपराधी बनतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं खऱ्या खोट्याची खात्री करून घेत राहा. इमानवंतांचे 2 गट आपसात भांडत असतील तर त्यात समेट घडवून आणा. एकमेकांची थट्टा उडवू नका, टोमणे मारू नका, एकमेकांना वाईट नावाने विरोध लावून हाका मारू नका, कुणाबद्दलही पूर्वग्रह दूषित होऊ नका, कुणाच्याही पिंडात पडत राहू नका, चुगली चहाडी करू नका. माघारी निंदा करणे, चहाडी करणे म्हणजे एक प्रकारे आपल्या सख्या भावाचे मांस खाण्यासारखे आहे. सर्व माणसं एकाच मात्या पित्याची म्हणजे आदम आणि हव्वाची संतती आहे. एकमेकांची ओळख पटावी म्हणून कबिले राष्ट्रे बनवले, भेदभाव करण्यासाठी नव्हे. म्हणजे कोणत्याही जातीला, माणसाला कोणत्याही दुसऱ्या जातीवर किंवा माणसावर श्रेष्ठत्व नाही, हे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. श्रेष्ठत्व हे जन्मावर नव्हे तर ईशपरायणतेनुसार ठरते. म्हणजे अल्लाची तुमच्या मनामध्ये किती भीती आहे, ती ईशपरायणता तुमच्या मनामध्ये किती आहे त्यावरती तुमचा इमान ठरतो, श्रेष्ठत्व ठरतं. खरं इमान म्हणजे अल्लाह व त्याच्या प्रेषितांशी इमान राखावं, त्यांचे आज्ञाधारक बनून राहावं आणि जीव व वित्त यांचा त्याग करण्यासाठी मागे पुढे पाहू नये. जेव्हा प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्केकरांना अखेरच्या जीवनाविषयी सांगत होते तेव्हा त्या लोकांना आश्चर्य वाटत होतं की शेवटी मेल्यानंतर माणूस कसा काय जिवंत होणार आहे, कसा काय जिवंत होणार आहे. त्याच्या उत्तरादाखल या अध्यायात सांगितलं गेलं आहे की त्या दिवशी तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहून घ्याल. आज ज्या गोष्टींना तुम्ही नाकारत आहात त्या शिक्षा, ते बक्षीस, ते जन्नत, ते नरक म्हणजे ते जहन्नम, या सगळ्यांचं वास्तव तुमच्या समोर प्रकट होऊन जाईल. त्यानंतर त्या लोकांचा उल्लेख आढळतो जे लोक मरणोत्तर जीवनावर तर विश्वास ठेवतात पण मरणोत्तर जीवनाची त्यांची संकल्पना फारच अजब आणि गजब आहे. तर मित्रहो, या ग्रंथामध्ये जर आपण लक्षपूर्वक आणि बारकाईपूर्वक जर आपण पाहिलं की तरावीच्या वेळेला त्यांनी जसं सांगितलं की संपूर्ण रमजानमध्ये 1 किंवा 1.25 खंड दररोज असा त्याचं पठण केलं जातं नमाजमध्ये. या स्पेशल जी नमाज असते ती खास नमाज जी फक्त रमजानमध्ये पडली जाते आणि जी इशाची म्हणजे जी अखेरची जी नमाज असते रोजची अनिवार्य जी नमाज आहे त्यानंतर तरावीची नमाज ही पडली जाते आणि त्यामध्ये 30 खंडामध्ये संपूर्ण कुराणचं पठण म्हणजे असं म्हटलं जातं की प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हटलेलं आहे की तुम्ही वर्षातून किमान एकदा तरी संपूर्ण कुराणचं पठण केलं पाहिजे, तुम्ही ते ऐकलं पाहिजे. आणि त्यानुसार रमजानमध्ये सर्व मुस्लिम समाज हा तरावीच्या रूपातून संपूर्ण कुराणचं पठण निदान ऐकतो तरी. पण आपण जसं तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे आपण जे काय ऐकलं त्याचा नेमका अर्थ काय, त्याचा सारांश काय हे कळण्यासाठी फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला इथं सांगायची आहे ती अशी की मी तुम्हाला म्हणालो की आपण सर्व एक दुसऱ्याचे बंधू आहोत. आपण जेव्हा बंधू आहोत, भगिनी आहोत, तर आपलं हे कर्तव्य ठरत नाही का की सत्य काय आहे ते तुम्हाला सांगितलं पाहिजे.
खरं काय आहे ते सांगितलं पाहिजे. म्हणजे समजा मी जर हा शर्ट घातलेला असेल आणि हा मला आवडलेला असेल आणि तो मला चांगला मिळालेला असेल, तर मी काय करतो, मी माझ्या मित्राला सांगतो, अरे त्या ठिकाणी खूप चांगला सेल लागलेला आहे किंवा ते दुकानामध्ये खूप चांगली गोष्ट आहे, तू तिथं जाऊन घे. जर आपल्याला इमानची जर ही ताकद मिळालेली आहे तर आपण ती इतरापर्यंत पोहोचणं फार महत्त्वाचं आहे की नाही, ते आपण पोचवलं पाहिजे असं मला वाटतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट मला इथे सांगायची आहे की नौशाद भाई अगदी खरं म्हणाले की अनेक मुस्लिमांना, म्हणजे आम्ही आत्तापर्यंत, हा आमचा दोष आहे म्हणून मी आधीच कबूल केलं आहे की आम्ही आत्तापर्यंत कुराणचं जे पठण केलं ते फक्त नेकी किंवा सवाब हासिल करण्याच्या उद्देशानं केलं. कुराण पढत असताना, तुम्ही वाचत असताना तुम्ही पाहिलं असेल की आपोआप एक लय अशी येते, माणूस असा डोलायला लागतो. तो पढत असताना आपोआप डोलायला लागतो. फक्त ते डुलत आम्ही फक्त त्याचं पठण केलं, पण त्या कुराणमध्ये काय लिहिलं आहे, त्याचा काय संदेश आहे, हे आम्ही कधीही याचा विचार केला नाही. आणि मी तुम्हाला इथं सांगू इच्छितो की असं सर्वांना वाटतं भारतामध्ये की भारतातल्या मुसलमानांची भाषा ही उर्दू आहे. हे धांदांत खोटं आहे, 100% खोटं आहे. कारण भारतातल्या मुस्लिमांची भाषा, ते ज्या ज्या प्रांतामध्ये राहतात त्यांची ती भाषा आहे. उर्दू ही मुसलमानांची भाषा नाही, ती भारताची भाषा आहे, ती हिंदुस्थानाची भाषा आहे. फक्त मला असं वाटतं की उर्दूमध्ये इस्लामिक लिटरेचर जे आहे ते विपुल प्रमाणात आलेलं आहे यापूर्वी, त्यामुळं असं लोकांचा ग्रह झालेला असेल की ही उर्दू ही मुसलमानांची भाषा आहे. आणि मी तुम्हाला इथं अगदी 100% अगदी खात्रीपूर्वक सांगू इच्छितो की भारतातल्या 96% लोकांना, मुस्लिमांना उर्दू लिहिता वाचता येत नाही. याचे अनेक किस्से मी तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो की, म्हणजे उदाहरण घ्या की असगर अली इंजिनियर नावाचे एक गृहस्थ होते, खूप इस्लामिक स्कॉलर, इंटरनॅशनली ओळखले जायचे. ते एकदा केरळामध्ये गेले, केरळमध्ये, आणि केरळामध्ये गेल्यानंतर त्यांनी आपलं भाषण तिथं दिलं. आणि तिथं भाषण देताना त्यांनी एका गृहस्थाची वृद्ध आई तिथं होती आणि तिनं ऐकलं, ते तिला काही कळलं नाही. मग त्यांनी सांगितलं कोण आहे ते, तर त्यांनी सांगितलं की हे इस्लामचे फार मोठे स्कॉलर आहेत. तर ती म्हणाली बाई की कसला मोठा स्कॉलर आहे, ह्याला मलबारी येत नाही आणि हा कसला स्कॉलर. म्हणजे ज्या ज्या प्रांताची जी भाषा आहे त्याला वाटतं की माझी भाषा सगळ्यात, म्हणजे सगळं जगभर सगळ्यांना जाणली पाहिजे. म्हणजे ज्याला तो कसला मुसलमान, त्याला मलबारी येत नाही, असा प्रकार आहे. त्यामुळं महाराष्ट्रातल्याही मुसलमानांना अगदी थोडा जसं आत्ता नौशादभाईंनी कबूल केलं की मलासुद्धा उर्दू इतकी चांगल्या प्रकारे येत नाही. त्यांनी शिक्षण त्यांचं मराठीत, पण त्यांनी स्वतःहून ती उर्दू भाषा शिकली आणि त्यानंतर त्याचा अवलंब करायला सुरुवात केली. तसा मीही मराठीत शिकलेलो आहे, परंतु मीही मराठीनंतर उर्दू मी पण घरात शिकली आणि शिकले, त्याच्यामुळे मी लिहायला वाचायला लागलो. पण महाराष्ट्रातला हे पण मराठीमध्ये शिकले. ह्याचा अर्थ असा होतो, उर्दूमध्ये ग्रॅज्युएशन केलं. पण मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना, बहुतांशी मुसलमानांना उर्दू येत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं मराठीमध्ये, म्हणून हे पुस्तक फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. म्हणजे आपण इतर धर्मीय बांधवांना हा संदेश देणं तर आहेच, पण त्याआधी आपण काय पडतो ते सुद्धा आम्हाला ह्या पुस्तकाद्वारे कळणार आहे असं मला वाटतं. जेव्हा हे पुस्तक मुस्लिम लोकसुद्धा वाचतील तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की आपण काय पडतो, आपण काय वाचतो आहे. आणि त्यामुळं हे अत्यंत महत्त्वाचं आणि अत्यंत मोलाचं काम नौशाद उस्मान यांच्याकडून झालेलं आहे असं मला तरी वाटतं. मित्रो, बोलण्यासारखं खूप आहे. जसं मी म्हणालो की संदेश हा सत्याचा असतो. सत्य हे कधीही लपवून राहत नाही लक्षात. आणि या सत्यापर्यंत पण सत्याचा मार्ग हा अत्यंत खडतर असतो, तो सहज सोपा नसतो. जसं एखादा माणूस कष्ट करतो आणि जे कमवतो, आणि एखादा चोरी करून कमवतो, तर चोरी करून घवाडच मिळतं त्याच्या हाती, पण कष्ट करणाऱ्या माणसाच्या हातात कष्टाचे खूप कमी पैसे मिळतात हे लक्षात घ्या. त्याप्रमाणे सत्य हे असंच असतं
तर हे सत्य सर्वांच्या समोर मांडणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं. कारण जसं या पुस्तकामध्ये आधी लिहिलं मी वाचल्याप्रमाणे प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे या विश्वाचे अखेरचे प्रेषित होते. यानंतर कोणीही प्रेषित येणार नाही. त्यांच्या आधी असं म्हटलं जातं की 1,24,000 पैगंबर आले यापूर्वी, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या भाषेत, वेगवेगळ्या वेळी आले. त्यांनी एकच संदेश दिला आदम अलैहिस्सलामपासून की ला इलाहा इल्लल्लाह, म्हणजे अल्लाशिवाय उपासने योग्य कोणीच नाही. हाच संदेश सर्वांनी दिला. आम्ही असं मानतो की 1,24,000 पैगंबरांनी हाच संदेश आत्तापर्यंत दिलेला आहे. यानंतर कयामतच्या दिवसापर्यंत म्हणजे महाप्रलयापर्यंत कोणताही प्रेषित येणार नाही, कोणीही पैगंबर येणार नाही. त्यामुळं आता जे जाणकार आहेत, जे इमानधारक आहेत, जे अल्लाहवरती विश्वास ठेवतात, त्याची उपासना करतात, त्याची पूजा करतात, त्यांची ही जबाबदारी आहे की त्यांनी हा संदेश इतर बांधवांच्यापर्यंत पोचलेला आहे. मी नौशादभाई नेहमी सांगतो की हा संदेश देताना असं हा खरं काय ते सांगताना मला असं नेहमी वाटतं की एखादा समोर माझा मित्र आहे किंवा मित्र नसला तरी कोणी समोर आहे. आता ही मुलगी मी याला पहिल्यांदा पाहतो, हिच्यासमोर हिच्या मागं समोर समजा आग लागलेली आहे, तर मी काय करेन? वा छान, काय आग लागली असं बघेन का? नाही. मी काय करेन? मी तिला देईन, ए बेटा आग लागली आहे मागं, पुढे ये किंवा बाजूला सरळ. नसेल खूपच जवळ येत असेल तर मी स्वतः जाऊन तिथं तिला वाचवण्याचा प्रयत्न करेन, तिला ओढून घेईन, ती आग विझवण्याचा प्रयत्न करेन. जरी ती मला माहिती नसेल तरी, कोणीही माहिती आहे मला, कोण आहे ती माहीत नाही, तरी पण मी ते करेन. आणि मीच नाही तर कोणी हे काम करेल. तर अशी ही जहन्नमची जी आग आहे, ती जी अदृश्यपणे मला त्या जो इमानधारक नाही त्याच्यामागे ती आग मला दिसते. त्यामुळं हे मी माझं कर्तव्य समजतो की मला त्या माझ्या मित्राला, त्या माझ्या भावाला, त्या माझ्या भगिनीला त्या आगीपासून मला वाचवलं पाहिजे. त्यामुळं हा संदेश जितक्या लोकांना तुम्हाला देता येईल तेवढा तुम्ही देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मित्रो, जगातला कुठलाही धर्म, कोणताही धर्म हे सांगत नाही की खोटं बोलणं चांगलं आहे. कुठलाही धर्म सांगत नाही की व्यभिचार अत्यंत चांगली गोष्ट आहे. कुठलाही धर्म सांगत नाही की कोणाचा खून करणे एक अत्यंत नेकीचं काम आहे. कुठलाही धर्म सांगणार नाही. परंतु जे आत्ता मी तुम्हाला धर्म सांगितले आणि धर्म आणि इस्लाम धर्मामधला मूळ फरक काय आहे तो जाणून घ्या. की जगातला सर्वात मोठं पाप, ज्याला आपण महापाप म्हणू, ते महापाप काय असेल? जगातलं सर्वात मोठं महापाप हे आहे की मानवानं अल्लाशिवाय इतर कोणाची उपासना करणं. हा जगातला मोठा महापाप आहे. तर मित्रो, या पुस्तकाद्वारे आपण इस्लाम काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मला असं वाटतं की खूपदा आपण एकमेकांचे आपल्याला सण माहिती नाही, एकमेकांचे आपल्याला नावांचा अर्थ माहिती नाही, एकमेकांच्या उपासनेची पद्धत आपल्याला माहीत नाही. आपण हिंदू असेल तर तो मुसलमानाच्याबद्दल ते काय करत असतील, मशिदीत जाऊन काय करतात, असा एक शकशुबा असतो. आणि असं त्यांच्या मनामध्ये एक शंका असते. जर मुस्लिम असेल तर हिंदूंच्याबद्दल शंका असते, ख्रिश्चन असेल तर त्या बुद्धिस्टच्या, अशी ज्या शंका कुशंका आहेत, या सगळ्या शंका कुशंका आपण बंद करायला पाहिजेत. कसं? तर आपण एकमेकांच्या ग्रंथांना वाचलं पाहिजे. आम्ही बायबल वाचला पाहिजे, आम्ही गीता वाचली पाहिजे, आम्ही रामायण वाचलं पाहिजे, तुम्ही कुराण वाचलं पाहिजे, तुम्ही हदीस वाचल्या पाहिजेत, तुम्ही प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची जीवनी वाचली पाहिजे. जर आपण एकमेकांच्या विचारांचं आदानप्रदान करू आणि आपण ईश्वराला प्रार्थना करू की हे अल्लाह, हे ईश्वरा, हे मी ज्याची उपासना करतो, तू मला तो खरा सन्मार्ग दाखव, खरं काय आहे ते दाखव, हे जेव्हा सांगेल त्यावेळेला अल्लाह तुम्हाला, ईश्वर तुम्हाला खरा मार्ग सांगेल, खरा तुमचा निर्माता कोण आहे हे सांगेल. आणि मला या ठिकाणी कुराण सार या ग्रंथाचं प्रकाशन करण्याची मला संधी दिली त्याबद्दल नौशाद उस्मान आणि त्यांच्या सर्व ग्लोबल लाईट पब्लिशर यांचं
आणि खास करून आमच्या भावी बुशरा नाहीद आमच्या भावी यांचंही मी आभार मानतो की खरं म्हणजे त्यांनी बूस्टअप केल्यामुळं, त्यांनी त्यांना प्रोत्साहित केल्यामुळं हे त्या एक चांगलं काम त्यांच्या नौशाद भाई यांच्या हातून हे इतकं चांगलं कार्य घडलेलं आहे. मी अल्लाकडं दुआ करतो की अल्लाह हे त्यांचे जे कार्य आहे हे ॲक्सेप्ट करो, हे त्यांचा कबूल करो आणि त्यांना अशीच सद्बुद्धी देऊ की त्यांनी उत्तरोत्तर अशाच मोठमोठ्या ग्रंथांचं आणि खऱ्या संदेशाचं लेखन करावं आणि लोकांच्यापर्यंत हा खरा मार्ग, सन्मार्ग, शांततेचा मार्ग या सर्व विश्वाला दाखवावा. व आखिरत दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन. अस्सलामु अलैकुम. जज़ाकल्लाहु खैर. अब हम चलते हैं प्रोग्राम के आखिरी मरहले की तरफ. अल्लाह ताला कुरान में इरशाद फरमाते हैं, तुम मेरा शुक्र अदा करो मैं तुम्हें मज़ीद दूंगा. सबसे पहले मैं अल्लाह रब्बुल इज़्ज़त का शुक्र अदा करती हूँ कि उसने इस प्रोग्राम को कामयाब बनाया. उसके बाद मैं हमारे इस प्रोग्राम के सदारत डॉक्टर इकबाल मिन्ने साहब ने की. उनका तहे दिल से शुक्रिया अदा करती हूँ जिन्होंने इस प्रोग्राम की सदारत की. उसके बाद मैं मोहतरम नौशाद उस्मान साहब का शुक्रिया अदा करती हूँ जिन्होंने वक्त की ज़रूरत को देखते हुए कुरान सार इस बुक को लिखा और इसे तरतीब दिया. साथ ही मोहतरम फ़कीर मोहम्मद साहब जिन्होंने इस किताब की नज़र सानी की. वो अपनी तबीयत के चलते इस प्रोग्राम में शरीक नहीं हुए. अल्लाह से दुआ है कि उन्हें जल्द ही शिफा नसीब हो. मोहतरम साजिद पठान साहब की मैं तहे दिल से मशकूर हूँ जिन्होंने कुरान सार की प्रूफ रीडिंग की. साथ ही सागर ऑनसेट प्रिंटर्स के शकील साहब का शुक्रिया अदा करती हूँ जिन्होंने कुरान सार को प्रिंट किया है. साथ ही मैं बुशरा नाहिद साहिबा की तहे दिल से ममनून व मशकूर हूँ जिन्होंने ग्लोबल लाइट को कायम करने में हमारी बहुत मदद की है. मैं मोहतरम शकील इंजीनियर साहब का शुक्रिया अदा करती हूँ जिन्होंने कुरान सार के इस फ्रंट कवर को डिज़ाइन किया है. जज़ाकल्लाहु खैर. और सबसे ज़्यादा मैं आप व्यूअर्स का तहे दिल से ममनून व मशकूर हूँ जो इस प्रोग्राम में हमारे साथ ऑनलाइन मौजूद है, जुड़े हैं और इसे देख रहे हैं. आपसे गुजारिश है कि कुरान सार को ज़्यादा से ज़्यादा शेयर करें और पढ़ें. हम चाहते हैं कि कुरान सार ज़्यादा से ज़्यादा लोग इससे फ़ायदा उठा सके. इसलिए जो इस किताब को ऑर्डर करेंगे उसके लिए हमने पोस्टल सर्विस फ्री रखी है. तो उम्मीद है कि कुरान सार से लोग ज़्यादा से ज़्यादा फ़ायदा उठा पाएंगे. इसके साथ ही मैं प्रोग्राम के अख्तिताम का ऐलान करती हूँ.